ताई, आपल्याकडे आता दुसरा पर्याय नाहीये. आपल्याला आज जावंच लागेल. मला माहिती आहे की तिथे धोका आहे, पण आईसाठी आपल्याला हा धोका पत्करावाच लागेल. हो मीरा, आपण असंच हातावर हात धरून उभं राहू शकत नाही. आपल्याला काहीतरी प्रयत्न करावाच लागेल. चल. अनन्या, हा लागतोय का कॉल हिचा? लागला हो, आणि आवाज पण इकडनंच कुठून तरी येतोय. फोन सोडूनच जायचं असेल तर मग घेतलंय कशाला हिने? दिवसेंदिवस ना हिचं वागणं कठीण होत चाललंय अनन्या. हिला काही वाटत कसं नाही ग? घरी कोणीतरी वेट करत असेल, काळजी करत असेल, काहीच नाही. दादा हे बघ, तू शांत हो. काही नाही, असेल ती इथेच कुठेतरी, येईल ती. मीरा कुठे? तू चिल मान यार प्लीज. मुद्दा तू नाहीच आहे. अथर्व, काय झालं? आई, मीराच्या डोक्यात काय चालू आहे मला काहीच कळत नाही. न सांगता निघून जाते आणि मोबाईल पण घेऊन जात नाही. बघ ना, ऍटलीस्ट फोन तरी घेऊन जायचा तिने. एक्झॅक्टली. ही मुलांसारखं वागतीये की मुद्दाम करते हेच कळत नाही मला. अथर्व, तू शांत हो. तिच्या वागण्याचा तू कशाला त्रास करून घेतोयस? आणि लहान नाहीये ती. मुद्दामून करते का माहित नाही, पण लहान नक्कीच नाहीये ती. मला कधी कधी असं वाटतं की तिला जबाबदारीच नकोय. पण तिच्या या अशा वागण्यामुळे ती घर आणि नात्यांपासून लांब चालली हे तिच्या लक्षात येत नाही. मी आजकाल तिला काही बोलत नाही. मी काही बोलले तर माझ्यावर चिडते. असं हे बघ, काय चाललंय ना ते कळेल हळूहळू. हा, तू शांत हो. हो दादा, आई बरोबर बोलतेय. चल आपण बाहेर जरा बघून येऊया. आलोच. मीरा कुठे गेली असेल? तिच्यासोबत कवड्या येत. कवड्या सोबत घेऊन गेले म्हणजे नक्की काहीतरी गडबड आहे. ताई, इथून पुढे आपल्याला एक भिंत लागेल. ती भिंत कशी पार करायची ना याचा विचार कर. मीरा, इथपर्यंत आलोय तर सगळ्या अडचणींवर मात करूया. चल. ताई, भिंत. आई, 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 तुला कवडीत कैद करण्याच्या आधीच ही क्रिया करायला हवी. कवडी भ्रष्ट व्हायला नको. तू बाहेरून मानवी अंशांना स्पर्श करून आलीस ना, म्हणून ही शुद्धीकरण क्रिया आवश्यक आहे. फक्त थोड्या वेदना सहन कराव्या लागतील. आई, आईला खूप त्रास होतोय ग. आपण कसं जायचं तिच्यापर्यंत? मला नाही माहिती मीरा, पण आई आता एकटी आहे. ती मंजीर यायच्या आधी आपण आईला वाचवायला हवं.
हो. मायाला मी कवड्या मिळवायचं काम दिलंय खरं, पण मीराने त्या कवड्यांना काही केलं नसेल ना? नाही, तसं असेल तर सगळं संपेल. मीराचा तपास करायला हवा. मीरा मीरा इथे आली आहे. काय? ती मीरा आणि अंबिका दोघीही आपल्या गुहेजवळ आल्या. नक्कीच आत येण्याचा प्रयत्न करतायत. पण मार्जरी, त्या दोघी आपल्या गुहेच्या आत नाही येऊ शकत. येऊ शकता. कदाचित मीराकडे कवड्या असल्यामुळे तिला काही प्रयत्नांनंतर यश मिळू शकतं. ती आत येऊ शकते. मग आता काय करायचं? तोच विचार कर. मार्जरी, अगं ही आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. परिस्थितीचं गांभीर्य कळतंय का तुला? ती आपल्या गुहेत आली ना तर कवड्या आपल्याला मिळतील. मार्जरी, कळतंय का तुला? मी कवड्यांना स्पर्श करू शकत नाही, पण मीरा स्वतःहून त्या कवड्या आपल्या गुहेत घेऊन येते. मी आलेच मार्जरी. ताई, तुझी जादू वापरून बघ ना. मी प्रयत्न केला मीरा, पण करते परत एकदा. पुन्हा करून बघ. ठीक आहे. नाही होत मीरा काही. आपण प्रयत्न करूया.